नमस्कार, सिटी न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। मैं हूं चंदू सोजते और मेरे साथ में संजय जी मापले। पल पल में बदलते राजनीति के तेवर, क्योंकि रोज हम देख रहे हैं किसी न किसी प्रकार से राजनीति अपना स्वरूप बदलते जा रही है। कल किसी और चिन्ह से कोई कड़ा था तो आज उसका चिन्ह चले गया, किसी की पार्टी चली गई, पार्टी के साथ में पूरे चिन्ह चले गए। नए चिन्हों के साथ में कई नई नई पार्टियां उभर कर रहा है कि पार्टी पुरानी है लेकिन चिन्ह नया और नाम नया। ऐसे कई समीकरण के साथ में लोकसभा का चुनाव का आगाज हो चुका है। कुछ ही दिनों, बस आज से करीब 1 से 1.5 महीने के अंदर लोकसभा के चुनाव शुरू हो जाएगा। प्रक्रिया शायद हमारा ये इंटरव्यू आते आते भी शायद शुरू हो जाए। 2 से 4-8 दिन में निश्चित रूप से आचार संहिता लगनी है और उसके बाद में राजनीति की पूरी हलचल और ज़्यादा तेज शुरू हो जाएगी। अभी तो हालांकि बीजेपी ने अपने 125 उम्मीदवार जाहिर किए हैं, बाकी पार्टियों के उम्मीदवार, क्योंकि बाकी लोगों का भी संगठन बन रहा है, अभी उनकी युति हो रही है, उनका बंटवारा हो रहा है। इन सब चीज़ों में उलझते हुए कई अच्छे उम्मीदवार दूर चल जा रहे हैं तो कई दूसरे उम्मीदवार पास में आ जा रहे हैं। ऐसे में ही अमरावती में भी शिवसेना, पुरानी शिवसेना, नई शिवसेना, उसके बाद में बीजेपी, कांग्रेस और अपक्ष, इन सारे चीज़ों का समीकरण लेके एक नए समीकरण कुछ साथ में आ रहा है। नवनीत राणा का जहां जात सर्टिफिकेट का अभी रिजल्ट आना बाकी है, 2 से 4 दिन अभी बाकी, क्योंकि 14 दिन का उन्होंने कहा कि 14 दिन के अंदर उनका परिणाम आ जाएगा। 4 से 5 दिन में उनका परिणाम आ जाना चाहिए। और जहां तक संभावना बताई जा रही है कि उनकी जात सर्टिफिकेट की जो वैलिडिटी है वह कायम रहेंगी और उनका कुल मिला के कोर्ट में नवनीत राणा जीतेंगी, ऐसी संभावना बताई जा रही है। दूसरी भी संभावना हो सकती है कि नहीं जीतेगी तो अमरावती की लोकसभा का स्वरूप कैसा रहेगा और हारती है तो लोकसभा का स्वरूप कैसा रहेगा, और जीतती है तो बीजेपी से खड़े रहेगी या अपक्ष रूप से खड़े रहेगी। इन सारी चीज़ों पे चर्चा के लिए हमारे साथ में संजय जी मापले, जो ओबीसी, महाराष्ट्र के ओबीसी संगठन के सचिव है और अध्यक्ष है, ओबीसी संगठन का प्रतिनिधित्व करते हैं और पुराने कांग्रेस से जुड़े हैं और अभी वर्तमान राजनीति में, क्योंकि अभी पुराने कांग्रेसी कहो या नए शिवसैनिक कहो, कांग्रेस, शिवसेना, बीजेपी, सब कहीं ना कहीं सबका आपस में जांगड़ होता है। तो कौन किस विचारधारा का ये अभी पता नहीं चलता, क्योंकि विचारधाराओं से अब राजनीति नहीं रह गई। पहले विचारधाराओं से राजनीति थी, कांग्रेस की विचारधारा अलग थी, भाजपा की विचारधारा अलग थी, सेना की कुछ विचारधारा अलग चलती थी, कुछ अपने संगठन की विचारधारा, ये सब मिक्स संगठन। दोनों तरफ 3-3 पार्टियां, दोनों तरफ बीजेपी कांग्रेस है, दोनों तरफ शिवसेना है। इस प्रकार का नया समीकरण इस बार महाराष्ट्र में और अमरावती में देखने को मिल रहा है। हमारे साथ संजय जी मापले, आपका बहुत बहुत स्वागत है। सीधा क्या लगता है अमरावती के चुनाव का, जहाँ ये रिजर्व सीट है, उम्मीदवार बहुत ज़्यादा नहीं है, जो उम्मीदवार है उसी में से चुनाव करना है। कांग्रेस के पास में भी उम्मीदवार है तो इधर सेना के पास में भी उम्मीदवार है, सेना के पास में दिनेश बुब है, दूसरी सेना के पास में आनंद राव अड़सुल है, बीजेपी के पास में नवनीत राणा है और अभी जामठे का भी नाम सामने आ रहा है कि बीजेपी जामठे को भी सामने उम्मीदवार के रूप में कर सकती है यदि नवनीत राणा बीजेपी से नहीं लड़ती है या किसी प्रकार से कोई उनके कोर्ट के निर्णय में फर्क आता है। तो बीजेपी ने भी जामठे का नाम का सिद्धार्थ वानखेड़े, कभी कल राहुल गढ़पाले का भी नाम आया कांग्रेस की तरफ से, हालांकि पिछली बार राष्ट्रवादी की तरफ से उनका था, लेकिन राष्ट्रवादी के यहाँ कोटा नहीं होने से कांग्रेस की तरफ से रहा। तो इन सारी परिस्थितियों में अमरावती के मतदाता संभ्रम में है। तो क्या किस नज़र से देखते कि यहाँ पार्टी चलेगी, व्यक्ति चलेगा या कोई विचारधारा चलेगी? सर्वांना माझा नमस्कार। आता दर 5 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका येतात आणि या निवडणुकीच्या भूमिकेतून गेल्या अनेक वर्षापासून ज्या राजकीय प्रवाहामध्ये, ज्या सामाजिक प्रवाहामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं काम करतो, हे माझ्या आणि तुमच्या पाहणीतलं अशी एक लोकसभा आहे की ज्या लोकसभेमध्ये प्रत्येक अलायन्समध्ये फुटलेले पक्ष आपण पाहतो आहे। आपण जर महायुतीचा विचार केला, तिकडले पक्ष, इकडे मागच्या 1.5 वर्ष अगोदर शिवसेनामध्ये फूट पडली आणि अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एकनाथ शिंदे साहेब
त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि सोबतचे काही जे अलायन्स आहे, तीच परिस्थिती आपण पाहिली तर तीच परिस्थिती काँग्रेसमध्ये सुद्धा आहे. काँग्रेसमध्ये शिवसेना, दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची, तिसरी काँग्रेस आणि काल पुन्हा एक नवीन पक्ष कपिल पाटलांचा शिक्षक मतदारसंघाचे जे मुंबईचे आमदार आहे, त्यांनी सुद्धा समाजवादी गणराज्य पार्टी त्यांनी स्थापना केली. धारावीला त्यांची सभा झाली. आणि आज जी परिस्थिती आहे, बहुत बड़ी पार्टी है इसमें. कोण? वंचित बहुजन आघाडी. त्याही सगळं अजून ती जी परिस्थिती संभ्रमात आहे. आणि एकंदरीत जर आपण जसं चित्र पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे विचित्र प्रकारची कलाटणी आपण पाहतोय. लोकसभेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्यक्तिविषय तर महत्त्वाचा आहे, पण ज्या लोकसभेच्या निवडणुका राहतात त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तत्व, विचार, तर प्रत्येकाला त्या पार्टीचा एक मतदार त्या प्रत्येकाच्या विचाराशी जोडलेला असतो. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप फरक आहे. ते समीकरण खऱ्या अर्थानं जुळत नाही. आणि म्हणून आता अमरावती लोकसभेचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी ज्या विद्यमान खासदार आहे माननीय नवनीतताई राणा, या 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या घटक पक्ष आणि त्यांचे का घटक पक्ष तेव्हा त्यांनी निवडणूक लढवली. आणि ज्या ठिकाणी ज्यांनी या खऱ्या अर्थानं मागच्या वेळेस शिवसेनेच्या वतीनं अमरावती लोकसभेचं नेतृत्व केलं, त्या आनंदराव अडसुळांचा या ठिकाणी पराभव झाला. पण तेव्हाची शिवसेना, आताची शिवसेना, बटीवी शिवसेना, काँग्रेस, हे सगळं आता कसं विभागलं गेलेलं आहे. आणि म्हणून मागल्या वर्षी जो मतदार होता, म्हणजे त्या ठिकाणी ओबीसी मतदार असेल, आमचा दलित बांधव असेल, आमचा मुस्लिम बांधव असेल, आदिवासी असेल, मराठा कुणबी समाज असेल, त्या ठिकाणी मोठा सेक्टर या ठिकाणी हिंदी भाषिकांचा जो मोठा मतदार आहे, जवळपास 13% अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये. आणि मागच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या म्हणजे देशामध्ये मोदी साहेबांची लाट असताना सुद्धा अमरावतीमध्ये नवनीतताई राणा यानी मोदी की जो पूरी लहर थी उसके खिलाफ में अमरावती के मतदाताओं ने मैंडेट दिया, अपना विचार रखा कि हमको मोदी सरकार पसंद नहीं है इस हिसाब से. और अड़सुल को यहाँ पे आनंदराव अड़सुल को पिछली बार नकार दिया और उस हिसाब से नवनीत राणा का वहाँ पे उद्भव हुआ और वो खासदार बनी. आता या निवडणुकी पाहिलं तर मागच्या म्हणजे 2019च्या आणि 2024च्या निवडणुकीमध्ये प्रचंड तफावत आहे. पार्टी बदल गई, विचारधारा विचार बदलले, त्याच्यानंतर ज्या तत्व बदलले. आणि खऱ्या अर्थानं याच्यामध्ये जे नुकसान झालं आहे ते खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचं नुकसान आपण पाहायला पाहतो. म्हणजे कार्यकर्त्यांना पेच पडतो की नक्की मला कोणाचं काम करायचं आहे. ती परिस्थिती या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून अमरावती मतदारसंघ हा जवळपास 24 लाखाचा मतदार असलेला मोठा मतदारसंघ आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मागल्या वेळेसुद्धा यावेळेसुद्धा म्हणजे 2012 पासून 2009 पासूनच्या आपण निवडणुका पाहिल्या तर रावसाहेब शेखावतांच्या विधानसभेपासून तर अगदी 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत अमरावती सतत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये फोकसमध्ये राहिलेला आहे. मागल्या वर्षी तीच परिस्थिती होती आणि आनंदराव अडसूळ साहेबांचा पराभव झाला. आता या सगळ्या बदलत्या चित्रामध्ये आपण जर असं पाहिलं तर आता कालच अकोल्याला सभा झाली आणि त्याच्यामध्ये एनडीएचा घटक पक्ष म्हणून स्वाभिमानी पक्षाला त्या ठिकाणी आमंत्रित केलं. म्हणजे जे पेपरला मी आज बातमी पाहिली, अकोल्याला त्यांची इंटरनल मीटिंग होती, नागपूरला सभा झाली आणि त्या ठिकाणी या घटक पक्ष म्हणून त्यांना बोलावलं. आणि आज मी पेपरला स्टेटमेंट पाहिलं की त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की एनडीएचा घटक पक्ष स्वाभिमानी पक्ष आहे आणि त्या घटक पक्षामध्ये त्यांना एक उमेदवारी, अमरावतीची उमेदवारी त्यांना देण्यात येईल असं स्टेटमेंट आज मी पेपरला पाहिलं.
आता भारतीय जनता पार्टी समर्थित जर उमेदवार नवनीतताई राणा राहिल्या तर आता विरोधी पक्षाचे जे कॅन्डिडेट आपण दोन नाव पाहतोय. एक नाव पाहतोय आपण आमदार बळवंतजी वानखडे यांचं, दुसरं नाव म्हणजे हा मतदारसंघच काँग्रेसचा सुटलेला आहे. दुसरं काल परवा एक नाव आलं राहुल गडपाले, जे पत्रकार आहे, जे त्यांचं रेसिडेन्स प्रॉपर रेसिडेन्स त्यांचं अमरावती आहे. अशा या दोन्ही विभागामध्ये आपण जर असं पाहिलं की कालचा मतदार आणि आजचा मतदार आणि यामध्ये जो फरक आहे, वैचारिक जो फरक आहे, आता नवनीतताईंना जर घटक पक्षाची उमेदवारी भारतीय जनता पार्टीनं समर्थित जर कॅन्डिडेट त्या उभ्या राहिल्या तर पर्यायानं वरिष्ठांच्या आदेशानुसार या ठिकाणी ज्या पार्टीच्या कॅन्डिडेट राहतील त्यांना काम प्रामाणिकपणे त्यांना करावं लागेल. त्यात अडसूसाहेब आले. त्या अडसूसाहेब आलेच, कारण की त्या घटक पक्षामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची, अजित पवार साहेब आहे, संजय खोडके साहेब आहे. त्याच्यामुळे पर्यायानं त्यांना त्यांचं काम करावं लागेल. परंतु हा जो कोर्टाचा निकाल चालू आहे, या 2-4-8 दिवसामध्ये जो कोर्टाचा निकाल लागला किंवा उदाहरणार्थ निकाल जर विरोधात गेला, समजा विरोधामध्ये गेला, म्हणजे असं चित्र जरी कमी असेल पण समजा निकाल जर विरोधामध्ये गेला तर या ठिकाणी मग दुसरा कोणता कॅन्डिडेट शोधायचं काम पडेल का, किंवा आंध्र असून पुन्हा आपला काही पक्षबदल करू शकेल का. आणि पक्षबदल म्हणजे का, त्याची युती आहे, ज्या महायुती आहे त्यामध्ये शिंदे गट आहे, शिंदे गटकडून ते दावा करणार. ते शिंदे गट बीजेपीचा असे दावा नाही ना, त्यांनी दावा आता केलाच आहे ना. आपण या 4-8 दिवसामध्ये आपण ज्या पेपरच्या बातम्या पाहिल्या त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं की माझा दावा आहे, त्या ठिकाणी लढणार आहे, मी त्या कॅटेगरीमध्ये आहे, माझ्यावर कुठल्या कास्टचा काही विषय, तो विषय काही माझा कोर्टामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे जर निकाल जर विरोधामध्ये लागला तर मग आनंदराव अडसूळ साहेबांची तेव्हाची काय सिच्युएशन राहील निवडणुकीमध्ये उभे राहण्याच्या संदर्भामध्ये. आणि समजा निकाल राणा मॅडमच्या जर फेवरने गेला तर त्या भारतीय जनता पार्टीच्या समर्थित उमेदवार राहतील असं चित्र आपल्याला आज तरी पाहायला मिळत आहे. समर्थित किंवा भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेट राहतील असं चित्र आज तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. मग आपण प्रश्न केला की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांचा संयुक्त उमेदवार म्हणून नवनीत राणा मॅडम या ठिकाणी कॅन्डिडेट राहतील. संभावना आता ती संभावना आपण पाहतोय. आणि दुसरीकडे आमदार बळवंतजी वानखडे आहे किंवा आता काँग्रेस कोणाला तिकीट देते, राहुलजी गरपाडे किंवा याच्या व्यतिरिक्त कोणी कॅन्डिडेट येऊ शकतो का. अशा या परिस्थितीमध्ये मतांचं जे ध्रुवीकरण आहे, मताचं ध्रुवीकरण कशा पद्धतीनं होते, म्हणजे एकीकडे आपण जर चित्र पाहिलं की अमरावती जिल्ह्याच्या लोकसभेचं चित्र आपण पाहिलं तर या ठिकाणी मराठा कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे, जो 25% घरामध्ये मोडतो. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे, जो 20% याच्यामध्ये मोडतो. दलित समाज या ठिकाणी 20-21% आहे. तेली माळी हा जो ओबीसी वर्ग आहे हा सुद्धा 30% पर्यंत आहे. हा सगळा अदर्स आहे, हिंदीभाषी वर्ग आहे. आणि खऱ्या अर्थानं आता या मताचं जे ध्रुवीकरण आहे, हे मताचं ध्रुवीकरण तेव्हा कसं होईल ते आज जरी सांगणं कठीण असलं तरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच्याही व्यतिरिक्त अजून काही अपक्ष उमेदवार उभे राहतात का. इथं एका होटाला महत्त्व आहे. म्हणजे समजा एका अपक्षाने समजा 10,000 मतं घेतले तर ते मतं तो कोणत्या कॅन्डिडेटचे घेईल, कोणत्या विचाराचे घेईल, कोणत्या मताचे घेईल त्याला सुद्धा महत्त्व आहे. कारण की मागच्या वेळेस आपण असं पाहिलं की 35,000 मताचा डिफरन्स होता. म्हणजे मागच्या वेळेसमध्ये आनंद अडसूळ साहेब आणि नवनीत राणा मॅडमच्या मताच्या याच्यामध्ये 35,000 मतांनी राणा मॅडम निवडून आले. आणि आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये नवीन कोणी कॅन्डिडेट, अपक्ष कॅन्डिडेट किती राहतात. मग MIMचा या ठिकाणी कॅन्डिडेट उभा राहतो का, मुस्लिम लीगचा या ठिकाणी कॅन्डिडेट उभा राहतो का, वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती काय या ठिकाणी राहील किंवा ते त्यांना समर्थन करेल का. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण आजचं चित्र पाहिलं तर या ठिकाणी मताचं ध्रुवीकरण कशा पद्धतीनं होईल आणि जे अपक्ष कॅन्डिडेट जे 1-2-4 उभे राहतील ते मतं किती टक्केवारीप्रमाणे त्यांनी मतं घेतली. त्यांनी जर 25-30च्यावर मतदान घेतलं तर ते आता कोणाचं मतदान घेते, कोणाचं कसं घेते, ते मतदान कोणावरून, कोणाच्या याच्यात, कोणाच्या कोठ्यातून ते मायनस होते याच्यावरही ते खऱ्या अर्थानं डिपेंड राहील. आणि म्हणून आज या ठिकाणी जे आपण पाहतो आहे की
एकीकडे राणा मॅडमची चर्चा चालू आहे, दुसरीकडे बळवंत वानखडे साहेबांची चर्चा चालू आहे. काल परवा मी पेपरला बातमी वाचली की अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीने बळवंत वानखडेंचं नाव AICCला पाठवलं. तिकडे MPCC मधून नाना पटोले साहेबांनी राहुल गरपडे साहेबांचं नाव पाठवलं. आता याच्यामध्ये कसं कोण कॅन्डिडेट येते, कसं येते, यांची काय वंचितची काय भूमिका राहते, याच्यावर ते सगळं चित्र डिपेंड करेल. क्योंकि अभी जिस प्रकार से आपने बताया कि आने वाला समय मतदाताओं के लिए निश्चित सबरम का है, क्योंकि हम शिवसेना की विचारधारा के तो दोनों तरफ शिवसेना है, आप किसको चुनेंगे? दोनों तरफ राष्ट्रवादी कांग्रेस है, सिर्फ बीजेपी और कांग्रेस ये दोनों आमने सामने, इनके तरफ से बंटवारे नहीं है अभी अमरावती की जो हम स्थिति देख रहे हैं. अब आनंदराव अरसुल का इसके एक भाग्य की बात है, यानी बिल्ली के भाग्य से यदि छीका टूटता है तो आनंदराव अरसुल के पास में टिकट आ जाती है. इसके लिए नवनीत राणा को कोर्ट में हारना पड़ेगा. और पिछले साल 5 साल से लगातार हम देख रहे हैं कि आनंदराव अरसुल के सामने एक ही प्रोजेक्ट के सामने किसी प्रकार नवनीत राणा का जात का सर्टिफिकेट रद्द हो जाए और उनको चांस मिल जाए. अब ये चांस वाली बात होगी, क्योंकि और इस समय में अब देखो संजय हो, जो आनंदराव जी की किस्मत है, अभी राणा ने जिस प्रकार से बीजेपी का दामन थाम लिया था चुन के आने के बाद में, उसके बाद में राणा की मुख्य जो विरोध थे वो शिवसेना वाले थे. शिवसेना के खिलाफ, उद्धव ठाकरे के खिलाफ उन्होंने पूरा मोर्चा खोला था. और उद्धव ठाकरे की गुट से पूछ के शिंदे साहब अलग चले गए. और शिंदे साहब ने जब अपना अलग गढ़ बनाया तो अमरावती के आनंदराव अरसुल, अभिजीत अरसुल भी उनके साथ में हो गए. अब आज परिस्थिति देखिए आप कि यदि आज आनंदराव अरसुल उद्धव ठाकरे की सेना में रहते तो निश्चित रूप से ये बीजेपी की तरफ है और उनको टिकट को कोई अभी रुकावट नहीं थी और शायद बहुत अच्छी पोजीशन भी उनकी बन जाती थी. लेकिन क्या कहते हैं कि किस्मत, एक बार जब वहाँ किस्मत नहीं चली, वो किस्मत इन्होंने ठुकरा दी. वो एक अपने हाथ से अपने पैर पे कुल्हाड़ी मार ली शिंदे के गुट में जाके. यदि आज शिंदे के गुट में नहीं रहते और लोकसभा लड़ने रहते, उद्धव ठाकरे की तरफ से रहते, आज सामने वाले की यानी शायद महाविकास आघाड़ी, इनके अलावा दूसरा कोई यानी बलवंत वानखड़े का नाम भी सामने नहीं आता था. अब किस्मत के दरवाजे अब खुद बंद कर लिए आनंदराव जी, और अब वापस आज किस्मत आजमाना है कि कोर्ट का रिजल्ट यदि इनके खिलाफ में जाता है, राणा के खिलाफ में, तो इनकी किस्मत खुलने के चांसेस है. तो महाविकास आघाड़ी के सामने उधर से ये वापस उम्मीदवार हो सकते हैं. शिंदेगढ़ से महाविकास आघाड़ी से तो अभी इधर से है, और राणा यहाँ से यदि नहीं रही तो जो इनका गुट है, शिंदे गुट और बीजेपी, और इनके तरफ से एक चांस उनको मिल सकता है यदि, क्योंकि उनके पास भी ऑप्शन अभी एक ही है कि किसी प्रकार नवनीत राणा का कोर्ट से ये सर्टिफिकेट रद्द हो जाए. इसकी राह देखते देखते पूरे 5 साल निकालते. यदि 5 सालों में मतदारों के संपर्क में रहते, पार्टी के संपर्क में रहते, पार्टी को यहाँ पे बड़ी करते, तो शायद आज जैसी स्थिति, जितनी अच्छी स्थिति आनंदराव अरसुल की रहती थी, शायद इससे पहले भी नहीं थी. रहा नवनीत राणा का सवाल कि कास्ट सर्टिफिकेट का, वो निश्चित रूप से कोर्ट के निर्णय के बाद ही सब तय होगा कि वो अपक्ष खड़ी रहेगी, बीजेपी से खड़ी रहेगी. और बात है कि यदि कास्ट सर्टिफिकेट रहता है और बीजेपी से खड़ी रहती है, सामने बलवंत वानखड़े खड़े रहते हैं या राहुल गढ़पाले खड़े रहते हैं. जैसे बताया कि कांग्रेस को यह मतदार संघ गया, शिवसेना का जो यहाँ पे दावा था, हालांकि दावा शिवसेना का ही था, दिनेश बुब का नाम शिवसेना की तरफ से काफ़ी चला, लेकिन हमने कई लोगों से चर्चा की कि शिवसेना की तरफ से प्रमुख रूप से युति के पास भी दावा नहीं किया गया कि हमारे पास में कैंडिडेट है करके. तो इस प्रकार ये चीज़ अभी जो है कि एक नवनीत राणा का जब तक जात प्रमाण पत्र का नक्की नहीं होता, यहाँ की स्थिति सबरम बनी रहती. लेकिन मतदाता जरूर यहाँ पे सबरम है कि किसको मत. यदि बीजेपी से नवनीत राणा खड़ी रहती है और सामने बलवंत वानखड़े खड़े, तो अमरावती के लोग किस प्रकार से सोचेंगे? क्योंकि पिछली बार जिस वर्ग से नवनीत राणा ने मत लिया था, वह पूरा मतदाता इसके खिलाफ में है. और जिस पक्ष के साथ में अभी गई हुई है, बीजेपी के साथ में गई है, बीजेपी का यहाँ बहुत बड़ा लोकसभा में वोट बैंक नहीं है, ऐसा मुझे भी लगता है. क्योंकि पिछले बार आज तक कभी बीजेपी के यहाँ से शायद सीट खड़ी नहीं रही है, और इन्होंने भी शिवसेना को समर्थन किया था.
और दोनों तरफ से दावा शिवसेना का है। उद्धव गट के तरफ से भी दिनेश बुप के रूप में सामने कैंडिडेट और शिंदे गट के तरफ से भी आनंद अड़सुल के रूप में सामने कैंडिडेट। भाजपा के पास में नवनीत राणा है समर्थन देने को भी और टिकट देने को भी। जामठे का नाम बीच में कहीं से आ रहा था, क्योंकि यदि कैंसिल होता है इनका सर्टिफिकेट तो निश्चित रूप से बीजेपी वाले सीधे सीधे आनंद और अड़सुल पर डिपेंड नहीं रहेंगे, अपना भी उम्मीदवार सामने रहेंगे, बार्गेनिंग रहेंगे। उसके बाद में हो सकता है कि आनंद और अड़सुल को उस युति से टिकट मिल जाए। लेकिन वर्तमान में अभी जो सारे के सारे आने वाले समय के जो धागेदार दिख रहे हैं वो नवनीत राणा के कास्ट सर्टिफिकेट और नवनीत राणा का जिस प्रकार से अभी काम चालू है, पूरे दौरे चालू, कहीं पे भी उनको लगता नहीं कि उनका जात सर्टिफिकेट कहीं पे भी रद्द होगा। इतना उनको कॉन्फिडेंस लग रहा पूरा का पूरा। तो उस हिसाब से लगता है कि शायद उनका जात का सर्टिफिकेट जो है वो टिक जाएगा और वापस नवनीत राणा सामने खड़ी हो गई, सामने महाविकास युति से। अब कौन उम्मीदवार देता? नवनीत राणा इधर से उम्मीदवार यदि कोर्ट का सर्टिफिकेट आया तो निश्चित रूप से पक्का है, और उधर नहीं। यदि वोटों की बात करें तो यहाँ पे 24 लाख वोट, जैसे इन्होंने बताया कि 24 लाख वोट है, और निश्चित रूप से अमरावती में विचारधारा से ज़्यादा प्रभावशाली यहाँ पर जातिगत राजनीति। क्या लगता है आपको, जातिगत राजनीति कितना इफेक्ट डालेंगे यहाँ पे? जसं आपण सांगितलं की मागच्या वेळेस जे लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामधला जो मतदार होता, ज्या मतदारांनी नवनीत राणाला निवडून दिलं, पण तो आज मतदार मोठ्या प्रमाणामध्ये तो मतदारात विरोधात आहे असं म्हणाल की हरकत नाही। तसंच आम्ही आमच्या दलित बांधवांचं पाहिलं, तो सुद्धा मतदार आज मोठ्या प्रमाणामध्ये विरोधामध्ये असू शकतो। आणि मराठा आणि ओबीसी हा जो 25% मोठा एक मतदार आपल्या अमरावती लोकसभेमध्ये येतो, तर त्याही मतदारांची तेव्हाच्या येणाऱ्या लोकसभेचा जो कॅन्डिडेट राहील त्या कॅन्डिडेटमध्ये काय भूमिका राहील ते आता जरी सांगणं कठीण असेल तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जो मराठा आणि कुणबी वर्ग आहे तो काँग्रेसच्या पाठीशी आहे। म्हणजे आपण सहकार क्षेत्रापासून तर आपण बिलकुल संस्थेच्या नेतृत्व त्यांचे लीडर्स, त्यांचे जे अमरावती विधानसभेचं चित्र पाहिलं, इकडे आपण यशोमती ताईंना पाहिलं, म्हणजे त्या अमरावतीमध्ये सुद्धा सुलभाताई आमदार आहे। आणि म्हणजे असं आपण चित्र पाहिलं की आजपर्यंतच्या राजकारणामध्ये म्हणजे अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट लोकसभेमध्ये कमळ या चिन्हावर अजून माझ्या माहितीप्रमाणे अजून काही या ठिकाणी कोणी उभं राहिलं नाही आणि निवडूनसुद्धा आलं नाही। म्हणजे शिवसेनेने या ठिकाणी नेतृत्व केलं, प्रतिभाताई पाटलांनी या ठिकाणी नेतृत्व केलं, सुदाम देशमुखांनी या ठिकाणी नेतृत्व केलं, अनेक प्रकारचे नेतृत्व झाल्यानंतर आता हा जो विषय चालू आहे तर या मताचं जे ध्रुवीकरण आहे, म्हणजे आता आपण असं पाहतो की तेलीमाळी हा जो वर्ग आहे, तेलीमाळी ओबीसी वर्ग, हा तर प्रामाणिकपणे कबूल करायला हरकत नाही का तो भारतीय जनता पार्टीशी जोडलेला आहे, म्हणजे तो त्या कॅन्डिडेटशी जोडलेला आहे। जो कोणी कॅन्डिडेट उभा राहील तो कॅन्डिडेट वो भारतीय जनता पार्टीचा पार्टी के वोट तो त्या पार्टीचे वोटर राहतील, त्या पार्टीला त्यात मतदान करतील। आणि जो अदर तर हिंदी भाषी वर्ग आहे, हिंदी भाषी वर्गाची जी व्यापाऱ्यांची जी परिस्थिती राहील तर आता अनेक प्रकारचे आंदोलन झाले, अनेक प्रकारचा विचार जुळला, आणि म्हणून आज हिंदी भाषिकांचा जो 13% मतदार अमरावती लोकसभेमध्ये आपण एकंदरीत चित्र पाहतो, 3.25 लाख के आसपास, 3.25 लाखाच्या घरामध्ये तेवढे ते मतदार आहे, तर ते तेव्हाच्या परिस्थितीमध्ये काय बदल होऊ शकेल, म्हणजे कसा कॅन्डिडेट राहील, काय उमेदवार कोण राहील, त्याच्यानंतर जो मोठा वर्ग आपण पाहिला म्हणजे जवळपास 4.5 लाख आपल्या अमरावती लोकसभेमध्ये आमचे मुस्लिम बांधव या ठिकाणी मतदार आहेत। त्याच्या खालोखा जवळपास दलित बांधव सुद्धा म्हणजे मोठा मतदार आहे, 20-21% दोनों, म्हणजे जवळपास जर पाहिलं आपण तर 7-7.5 लाख मतदान जे मागच्या वेळेस नवनीत राणा मॅडमच्या जे मतदार सोबत होते त्याच्यापेक्षा मोठा मतदार यावेळेस विपक्षांना मतदान करेल असं अपेक्षित आहे। आज जे सरी सांगणं क्लिअर नाही, तरी जे आज जी आपण परिस्थिती पाहतोय, राजकीय आपण पटलावरची भूमिका पाहतो आणि नेत्यांच्या भूमिका आपण पाहतो, त्याच्यावर आपल्याला असं लक्ष दिसते की मागच्या वेळेचा मतदार हा जो 7-7.5 लाखाचा मोठा जो मतदार आहे, हा मोठा मतदार हा ज्या उमेदवारांच्या झोळीत पडेल तो या ठिकाणी 100% निवडून येईल।
यानी कहीं भी आपको लगता नहीं कि बीजेपी इस 2 मतदार संघ में सेंध लगा सकती, बीजेपी या नवनीत राणा सेंध लगा सकती है, कुछ फूटम फाट हो सकती है दलित लोगों में, जो मुख्य मुस्लिम 2 मतदार संघ बीजेपी और मराठा कुनबी मिला के करीब 27-28-30% के आसपास, 34% के आसपास है सारे कुनबी माली तेली मिला के, ये 34% के मतदार संघ है। और पिछली बार के मतदार संघ में अभी जैसे आपने बताया कि पिछली बार का जो नवनीत राणा का मतदाता था वो पूरा उसके खिलाफ में, लेकिन जो खिलाफ में नवनीत राणा के थे वो भी क्या पूरे नवनीत राणा की तरफ है, क्योंकि आनंदराव अडसूल खड़े थे, उद्धव की सेना से थे, उसमें भी उद्धव की सेना वाले भी यदि पार्टी वाईज हम यदि इसको विभक्त करें तो वो भी नवनीत राणा के साथ में नाही कसं आहे, कुठलाही समाज म्हटला, समाज हा 100% कधी कोणाच्या पाठी राहत नाही. म्हणजे आपण समजा मुस्लिम बांधवांकडे गेलो किंवा दलित बांधवांकडे गेलो, आपण असं म्हणता येणार नाही आपल्याला की 100% हा मतदार या संबंधित खुश रहता है. हां 100 म्हणजे संपूर्ण मतदार हा कुठल्याही समाजाचा असेल, म्हणजे पोट जातीतला असेल, जातीतला असेल किंवा धर्माचा असेल, तो 100% मतदार कधीच कोणाचा असू शकत नाही. कारण का त्याच्यामध्ये ठीक आहे डिवायडेशनचं प्रमाण, विभागणीचं प्रमाण कमी असू शकेल, 5-10, 15% कमी होऊ शकेल, पण पूर्ण मतदार हा त्या पार्टीशी बांधील आहे किंवा त्या विचाराशी बांधील आहे असं होऊ शकत नाही. म्हणजे एकंदर आपण मागे पाहिलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटीवर राणा मॅडम उभे होत्या, तेव्हाच्या परिस्थितीमध्ये म्हणजे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आनंदराव अडसूळ साहेबांचा एक प्रश्न होता, प्रत्येकाच्या सभेमध्ये विषय येत होता की आनंदराव अडसूळ साहेब हे लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले नाही, कोणाच्या संपर्कामध्ये राहिले नाही, त्यांनी कोणाला भेटी दिल्या नाही. हा एक मोठा प्रचार मागच्या वेळेस केला गेला, हा मोठा प्रचार झाला. एवढा मोठा प्रचार झाल्यानंतरही उद्धव ठाकरे म्हणजे जे देवाची तेव्हाची ती शिवसेना, जी शिवसेना आज विभागली गेलेली आहे, तर 4,70,000 वोट उस टाइम भी मिले, तेव्हा त्यांना 5.25 लाख मतं भेटले, म्हणजे विरोध असताना एवढे मतं भेटले. आणि हे मतदार प्रॉपर कुठल्या समाजाचे होते असं नाही आहे. हा जो मतदार होता विचारांशी जोडलेला होता, तो शिवसेनेच्या विचारांशी जोडलेला असेल, तेव्हा तर काँग्रेसचे तो उमेदवार हेच होते, हां त्याच्यामुळे तो विचारांशी जोडलेला मतदार होता. आणि विचारांशी जोडलेला असलेला जो मतदार आहे तो मतदार आजही कायम आहे. विचारांशी मतदार विचारों से मतदाता का मतलब या तो एक कोई भी राष्ट्रीय लेवल की पार्टी से हम ले सकते हैं, कांग्रेस की विचारधारा, शिवसेना की विचारधारा, भाजपा की विचारधारा, वंचित की विचारधारा, हम इसको पार्टी के रूप में जोड़ते हैं बराबर, पार्टी के रूप में. अब एक अपक्ष उम्मीदवार है बराबर, उसके पास कोई पार्टी नहीं है, उसकी अपनी विचारधारा, जैसे हम नवनीत राणा का यहाँ उदाहरण ले कि पिछली बार कांग्रेस और राष्ट्रवादी और दूसरे लोगों के समर्थन से इंडिपेंडेंट जरी असल्या तरी त्यांना 2 मोठ्या पक्षाचा सपोर्ट होता, समर्थन विचारधारा का इन्होंने समर्थन दिया था. यानी देखिए उनको आनंदराव अडसूल के विरोध में किसी को समर्थन दिया था. इनकी विचारधारा उनकी विचारधारा एक होंगी ऐसा नहीं, लेकिन आनंदराव की जो विचारधारा थी वो उनको नहीं पड़ती थी, इसलिए उन्होंने दूसरों को दिया. तो ये इनकी भी विचारधारा उनके जैसी हो जाए ये जरूरी तो नहीं ना. नहीं. तो ये हो गया. और जैसा आपने बताया कि आनंदराव को पिछले बार बहुत बड़ा हारने का कारण कि लोगों से संपर्क में कम है. ऐसी 89-90 में होता है, यहाँ पे कांग्रेस की सीट कभी हारती नहीं, लेकिन उस टाइम सुदाम काका से उषाताई चौधरी हार गई. कारण यही कि 10 साल में उनका कहीं पे मतदाताओं से संपर्क कम नहीं रहा. यानी चुन के आने के लिए बहुत महत्वपूर्ण है कि जनता के बीच में संपर्क बना रहे. इस सब चीज में आप नवनीत राणा को कहाँ देखते हैं? नहीं, नवनीत राणा के संपर्क ने पिछले यदि आप पूरे 17, 15, 16 टर्म के यदि आप खासदार देखें तो उसमें यदि जनसंपर्क की बात करें तो क्या नवनीत राणा से अच्छा जनसंपर्क आपका किसी को दिखा? नहीं. आता कसं आहे, त्या सध्या जनसंपर्क की बात कर रहे हैं आपण, त्या सध्या खासदार आहे आणि लोकांच्या जनसंपर्कात राहणे हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणजे आपण 2-4-5 वर्षामध्ये पाहिलं की त्या सगळं म्हणजे धारणी चिखलदऱ्यापासून म्हणजे त्यांची होळीसुद्धा ट्रायबल एरियामध्ये होते. त्या होळीचा जो उत्सव आहे ते सुद्धा त्या ट्रायबल एरियामध्ये करतात आणि त्याच्यामुळे त्या 5 वर्षापासून लोकांच्या संपर्कामध्ये आहेच. गेल्या 5 वर्षापासून ठीक आहे. आता त्या संपर्काचा फ्लो वाढला असेल, पण त्या 5 वर्षापासून लोकांच्या संपर्कात आहे. लोकांच्या हारे जब भी थे, जेव्हा त्या हारल्या तेव्हा त्या लोकांच्या संपर्कामध्ये होत्या, आधी त्या संपर्कामध्ये. आज तर त्या काय कॉन्स्टिट्यूशनच्या म्हणजे मेंबर्स, याचा विषयच नाही. आता आपण एकंदर असं पाहिलं की बळवंत वानखेडे साहेबांकडे आपण पाहिलं ते एका मतदारसंघाचे आमदार आहेत, प्रॉपर मतदारसंघाचे लिमिटेशन त्याचे. आता जर त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना पार्टीचा जनसंपर्क धारणी एरियापासून चिखलदऱ्यापासून अगदी शेवटच्या टोकापर्यंत येईल. हा पार्टीचा जनसंपर्क झाला, पण पार्टीचे कार्यकर्ता भी आहे, पार्टीचा कार्यकर्ता आहे. पण प्रॉपर त्यांचा जर आपण जनसंपर्क पाहिला तर त्या मतदारसंघापुरतं म्हणजे अंजनगाव असेल, दर्यापूर असेल, त्या मतदारसंघाचे ते आमदार आहेत, तिथं त्यांचा संपर्क आहेच. कारण की पहिल्यांदा आपण असं पाहिलं किंवा
त्या ठिकाणी आपल्या इथं बळवंत वानखडे साहेब निवडून आले. म्हणजे चांगला तो जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ सदस्य शिवसेनेच्या ताब्यात होते. म्हणजे त्या ठिकाणी मला वाटतं 25 वर्ष तर प्रकाश भारसागर साहेब त्या ठिकाणी आमदार होते. शिवसेनेचा गड राहिला आहे तो, दर्यापूर हा शिवसेनेचा गड राहिला आहे. त्या शिवसेनेच्या गडामध्ये बळवंत वानखडे साहेबांसारख्या कॅन्डिडेटनं त्या ठिकाणी निवडून, म्हणजे त्यांची त्या मतदारसंघामध्ये असलेली पकड, लोकांमध्ये असलेला जनसंपर्क, त्यांचं कार्य, याच भरोश्यावर बळवंत वानखडे साहेब त्यावेळेला निवडून आले. आणि लोकसभेचा जर विचार केला तर नवनीत राणा मॅडम तर पूर्ण 5 वर्षाहून संपर्कात आहे. आता यांचा कार्यकर्ता संपर्कात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, जे शरद पवार साहेबांची काँग्रेस आहे, ते तर त्याचे कार्यकर्ते संपर्कात आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर आपण विचार केला तर मग ते विचारधारा जोडलेली आहे. बरोबर. समजा आता एनडीएचे हे उमेदवार आले, आपले महायुतीचे समजा उमेदवार राहिले बळवंत वानखडे साहेब, तर त्यांचा जो मतदार आहे तो मतदार प्रत्येक ठिकाणी त्यांचा मतदार आहे, प्रत्येक ठिकाणी पार्टी आहे, पार्टीची कार्यकर्ते आहे, पार्टीचे लोक आहे, गल्ली पार्टीची विचारधाराचे लोक जोडलेले आहे. ते धर्म सोडू, आपण बाकीचे जात सोडू, पण पार्टी आहे, पार्टीच्या लेवलवर ते चांगले कॅन्डिडेट असू शकतात. आणि नवनीत राणा मॅडम या सगळ्या आता खासदार असल्यामुळे त्यांचा संपर्क तर अमरावती जिल्ह्यामध्ये दांडगा संपर्क राहिला आहे. ते त्यांच्या कल्चरल कार्यक्रम, त्यांच्या अनेक सामाजिक ते प्रोग्राम्स घेतात. आता ते त्यांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. त्या ठिकाणी सगळ्यात मोठा जो वर्ग असतो तो महिला भगिनी वर्ग मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमाला येतात. आता या सगळ्या येणाऱ्या कार्यक्रमाला येणारे सगळे लोक हे मतदार असतील असं नाही, मतदार करतीलच असं नाही, पण कमीत कमी हा जो माहोल बनवला, म्हणजे भीड बनवला, हा जो म्हणजे जी गर्दी आहे ती गर्दी टिकवणे आणि जमवणे ही सुद्धा एक कला, ही सुद्धा आर्ट आहे. आणि त्यांचा संपर्क अमरावतीमध्ये दांडगा आहे. आणि त्याच्यामुळे या ज्या निवडणुकीमध्ये उमेदवारी काँग्रेसचा जो कोणी कॅन्डिडेट राहील किंवा या राहील, तेव्हा शेवटी विषय हा येतो की जे अपक्ष कॅन्डिडेट राहील त्यांना ज्या ज्या पार्टीचा सपोर्ट राहील. मागच्या वेळेस काय पाहिलं आपण की नवनीत राणा मॅडम कॅन्डिडेट होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रामाणिक काम केलं, बिलकुल प्रामाणिक काम केलं. आता जी पार्टी त्यांना सपोर्ट करेल त्याही कार्यकर्त्यांना त्यांची किती ते प्रामाणिकपणे काम करतात, वरून कशा प्रकारचे आदेश असतात, हे सगळं चित्र आपण पाहतोय. म्हणजे आजही आपण चित्र असं पाहतोय. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते, अनेक कार्यकर्ते आहे, ते कुठल्या विषयावर भाष्य नाही करतात, कारण का त्यांना माहीत नाही की नक्की अमरावतीची कॉन्स्टिट्युएन्सी पोझिशन काय राहील. आणि म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली तर ज्या ज्या पार्ट्यांचा त्यांना सपोर्ट राहील ते सुद्धा कार्यकर्ते किती जोमाने, किती न ताकदीने काम करतात हे सुद्धा पाहणं तेव्हा तो अतिशय महत्त्वाचं असेल. अभी आपने बात करते करते करी कि साथ में महिला करके महिलाओं के कार्यक्रम ले रहे, 24 लाख में से 13 साढ़े 13 लाख पुरुष है और 12 साढ़े 12 लाख महिलाएं हैं. करीब 48% महिलाओं के वोट है. महिलाओं का वोट का फ़र्क क्या नवनीत राणा पे पड़ा गया? क्या वो महिलाएं भी किसी प्रकार से विचारधारा से चलती है? जातिगत समीकरण महिलाओं के वोट के बारे में क्या, क्योंकि आपका आंगनवाड़ी से महिलाओं से बहुत ज़्यादा संपर्क में आए, महिलाओं के अच्छे ग्रुप्स आपके पास में, आपको क्या लगता है कि महिलाओं का भी समाज, जातिगत और ये विचारधाराओं से संपर्क रहता है? क्योंकि बहुत बड़ा वर्ग है जो इफेक्ट करता है. नहीं, महिला ज्या आहेत त्या तर वरुण राणा मॅडमच्या मागे राहतीलच. एका सभेला समजा मैं व्यक्तिगत बात नहीं कर रहा कि महिलाएं भी क्या विचारधारा के साथ में राजनीतिक जो बदल रहे हैं, क्योंकि हम ये जनरल देखते हैं पुरुषों में ज़्यादा है, बाहर के प्रभाव में रहते हैं. आप और मैं बाहर रहते हैं, बाहर का महिलाओं को इन सब चीज़ों से नहीं लेना देना रहता है, बाहर क्या चल रहा है क्या नहीं चल रहा है. ऐसी परिस्थिति में जहाँ अब चुनाव आमने सामने है, एक बलवंत वानखड़े सामने, एक नवनीत राणा सामने है, इस समय में हम जो जातिगत समीकरण की बात कर रहे हैं, अभी राजनीति की बात कर रहे हैं, विचारधाराओं की बात कर रहे हैं, क्या महिलाओं पर भी विचारधारा और जातिगत समीकरण हावी होता है? एवढ्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत नाही. म्हणजे महिलांवर विचारांचा फरक एवढा मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकत नाही. पण कमीत कमी ज्या कुटुंबामध्ये जी महिला राहते, म्हणजे ज्या कुटुंबामध्ये ती महिला राहते, कुटुंब प्रमुख के हिसाब से फिर उनका कुटुंब प्रमुख हा कुठल्या विचारधाराशी जोडलेला आहे, कुटुंब प्रमुख हा कोणत्या विचारधाराशी जोडलेला आहे, तर त्या विचारधारेवर त्यांची पकड इलेक्शन निवडणुकीमध्ये असू शकते. पण महिलांना विचार नाहीत असं नाही आहे. मग आपल्याला कधी कधी असं पाहता, जेव्हा आम्ही जेव्हा नेतृत्व करतो, आम्हाला असं कळलं की ज्या अंगणवाडीमध्ये आम्ही काम करतो त्यातल्या तर म्हणजे मॅक्झिमम अंगणवाडी सेविका या तर मोठ्या पदावर, म्हणजे MSc अंगणवाडी सेविका आहे, BEd अंगणवाडी सेविका आहे, DEd अंगणवाडी सेविका आहे, मदतनीस पण आहे.
मग आता ज्या एज्युकेटेड ज्या अंगणवाडी सेविका आहे, ज्या त्यांना म्हणजे त्यांना विचार आहे ना, विचार प्रवाह कुठल्याही देश नसेल, पण हा झाला एक भाग. दुसरा भाग असा आहे त्या कुटुंबामध्ये तो कुटुंब प्रमुख आहे. तो कुटुंब प्रमुख कोणत्या विचाराशी जोडलेला आहे तो सुद्धा त्या ठिकाणी महत्त्व ठेवतो. नहीं, पहले क्या होता था, कुनबा चलता था, घर चलता था, परिवार चलता, परिवार में मुखिया रहता था, उसके सारे के सारे उसके इस पर काम चलते थे, हर जगह रहता था. पहले महिलाओं को किसी भी प्रकार की बाहर की जानकारी नहीं होती, लेकिन अब क्या होता है, हर महिला के हाथ में, हर घर में जितने लोग हैं उससे ज़्यादा मोबाइल रहते हैं. एजुकेशन है, मोबाइल है, सोशल मीडिया है, इसलिए बाहर की बहुत सारा चीज़ों, मैं तो ये बोल रहा कि जो विचारों का परिवर्तन, लोग बाहर विचारों का आदान प्रदान किए, मिक्स कर दिया, हाइब्रिड एक राजनीति कर दी पूरी की पूरी. शिवसेना इधर आ गई, शिवसेना राष्ट्रवादी के साथ में जुड़ गई, राष्ट्रवादी शिवसेना के साथ में जुड़ गई, कांग्रेस के कुछ लेके बीजेपी में चले गए, उसके इधर चले गए, वंचित का अलग चला. इन सारी जो बाहर जो इतनी उठापटक चलती, क्योंकि क्या देखा हमने, यहाँ देखा ना कि जो वर्ग पिछले बार में नवनीत राणा के साथ में था, वो वर्ग उससे बाहर चले गया, क्योंकि एक पूरी विचारधारा का परिवर्तन हो गया, एक पूरा गुट और जातिवाद संगठन पूरा चले गया. तो इन सब चीज़ों का जो बाहर हम हमारे स्वार्थ के लिए हमारा परिवर्तन करते, इनका महिलाओं पे फरक पड़ता है क्या? नाही, मतदानामध्ये आपण जर असं पाहिलं, मी याच्यापूर्वीच तुम्हाला सांगितलं की मतदानाच्या परिस्थितीमध्ये आपल्या इथं जे मतदान आहे ते मतदान विविध जातींमध्ये, विविध धर्मांमध्ये, विविध पोतदारांमध्ये विभागलं गेलेलं आहे. आणि हे याची विभागणी झाल्यामुळे म्हणजे आपण जर एखादी आपण जर सांगितलं किंवा मागल्या वेळी जे मतदान 100% मतदान हे नवनीत राणा मॅडमच्या फेवरनं होतं, आपण तिकडे जर आपण थोडं झाकून पाहिलं तर यावेळेस ती परिस्थिती राहणार नाही. त्याचं चित्र आपल्याला म्हणजे 100%पैकी 100च मिळेल असे नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 10-20% त्याच्यामध्ये ऊपर नीचे होता है, कमी जास्त होऊ शकते त्याच्यामध्ये. मग तीच परिस्थिती आपण इतर लोकांमध्ये सुद्धा पाहिली. तर पण महिलांचा जो विचार आहे, महिलांचा विचार शेजाऱ्यावर पण डिपेंड करते की आपल्या मैत्रिणीनं कोणाला मतदान दिलं, मत कोणाला द्यायचा वेगळा भाग झाला, पण कमीत कमी ते आपसात विचारतात. जसं आता जे अवेअरनेस वाढलेला आहे, लोकांमध्ये जागृती आली आहे, विशेषतः महिलांमध्ये. आज आपण मार्केटला जरी असं पाहिलं तर महिलांचा जो प्रत्येक कार्यक्रमामध्ये जो सहभाग असतो, सक्रिय सहभाग असतो, म्हणजे खूप चांगले कार्यक्रम होतात ते महिला अमरावती जिल्ह्यामध्ये. अमरावती आपण असं पाहतोय की महिला खूप चांगल्या कार्यक्रमाचं अमरावतीमध्ये आयोजन करतात, म्हणजे याचा ते त्यांना विचार आहेच. आता तो विचार निवडणुकीमध्ये नक्कीच कोणाच्या पद्धत पडेल हे जरी सांगणं आज कठीण आहे, तरी शेवटी कुटुंब प्रमुखाचा जो व्यक्ती ज्या कुटुंब प्रमुख आहे त्या दिशेने त्याचा 75% भाग त्या महिलेचा त्या भागानं असतोच. हमारे साथ में थे संजय जी मापले. एक बहुत बड़ी डिस्कशन की महिलाओं में भी क्या बाहर जो राजनीति का परिवर्तन होता है वो महिलाएं भी उसको उसी हिसाब से चलते हैं, उनकी खुद की अपने कोई विचारधारा होती है. बताया कि खुद की उनकी विचारधारा, क्योंकि आज की महिला पढ़ी लिखी हो गई है, उसके पास में हर चीज़ की बाहर की जानकारी है, और ये भी पता है कि अभी पुरुष वर्ग जो पूरा अपने स्वार्थ के लिए पूरी राजनीति का फेरबदल कर रहे हैं, राजनीति के तेवर बदलते जा रहे हैं, उन चीज़ को नज़रअंदाज ना करते हुए खुद की भी एक उनकी विचारधारा होती है कि हमारे लिए क्या अच्छा है, राजनीति जातिगत समीकरण अच्छा है या राजनीति का समीकरण अच्छा है, ये वो खुद सोचने में सक्षम है. ये एक बहुत बड़ी उपलब्धि है इस मतदार संघ की विचारधारा के बदलते हुए महिलाओं की विचारधारा अपनी है. और चूँकि अमरावती की जो राजनीति पूरी जातिगत समीकरण के आधार पर, इससे इनकार नहीं किया जा सकता, क्योंकि हमने देखे विपरीत परिस्थिति में देश की राजनीति और अमरावती की राजनीति हमेशा विपरीत परिणाम रहा. 1977 में आनी बानी लगने के बाद में भी यहाँ पे कांग्रेस की सीट को 71% वोट मिले थे, और नाना साहब बोंडे उस समय चुन के आए थे लोकसभा में. जहाँ जहाँ देश में विपरीत स्थिति रही, अमरावती उससे विरोध में ही चली है. पिछली बार भी हमने देखा कि मोदी जी की लहर थी, लेकिन यहाँ से नवनीत राणा चुन के आए. इस बार भी पूरे देश में मोदी जी की लहर 400, अब की बार 400 पार के आंकड़ा बताया जा रहा है. क्या उस 400 के पार में अमरावती का भी नाम होगा, ये तो वक्त बताएगा. लेकिन जो अमरावती की विचारधारा है निश्चित रूप से केंद्र से थोड़ी अलग हटके चलती थी, इसलिए बहुत आसान यहाँ पर नहीं होता है किसी को चुनकर आना, बहुत सारे एफर्ट्स लगाने पड़ते हैं. और जो सक्षम इसमें रहेगा, सारी विचारधारा की बात है, लेकिन समय पे अगले 8-10 दिन में जो उठापटक करके जुगाड़ जमा लेगा, निश्चित रूप से जो जीता वो सिकंदर वाली बात यहाँ पर भी देखने को मिलेगी. दुसरं मला एक सांगायचं राहिलं की अमरावती लोकसभा जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक म्हणायचं, नेते म्हणायचे की हा महिलांचा जिल्हा आहे. म्हणजे तेव्हाच्या सक्रिय राजकारणामध्ये
राजीवजींच्या, इंदिरा गांधींच्या, प्रतिभा पाटील थी, उषाताई चौधरी खासदार होत्या 10 वर्ष, प्रतिभाताई राहिल्या खासदार, सुलभाताई कंटिन्यू अभी, सुलभाताई राहिल्या, त्याच्यानंतर ठाकूर आहे, म्हणजे पुष्पाताई बोंडेंचे राहिल्या, चंद्रप्रभाताई बोके, वसुधाताई देशमुख राहिल्या, देशपांडे राहिल्या. म्हणजे असं महाराष्ट्रामध्ये चालायचं किंवा महिलांचा जिल्हा आहे. आता महिलांचा जिल्हा मध्ये काय झालं की मग सुधाम देशमुख 89ला निवडून आले, मग त्यानंतर पुन्हा प्रतिभाताई खासदार झाल्या आणि मग त्याच्यानंतर काय झालं की पुन्हा मध्ये आनंदराव अडसूळ युती में चली गई सीट की काँग्रेस की, मग ते आनंदराव अडसूळ झाले. मग पुन्हा आता खासदार नवनीत राणा बनले, म्हणजे पुन्हा त्या निवडून आल्या 19च्या याच्यामध्ये. म्हणजे अमरावती जिल्ह्याला हा महिलांचा जिल्हा आणि सक्षम महिलांचा जिल्हा आहे. हा जिल्हा साध्या महिलांचा नाही आहे. इथं आपण जर अभ्यास केला तर वसुधाताईपासून, उषाताई चौधरी पासून महिलाओं का वोट बैंक यहाँ पे महत्वपूर्ण रहेगा, खूप महत्वपूर्ण आहे. म्हणजे हा जिल्हा साधा नाही आहे. या जिल्ह्यामध्ये आपण महिलांचा विचार म्हणजे प्रतिभाताई पाटील ज्या देशाच्या सर्वोच्च पदावर त्यांनी म्हणजे सर्वोच्च पदावर तयार झालेला आहे. हा जिल्हा काही साधा नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा की या ठिकाणच्या अमरावती जिल्ह्यातल्या महिलांना विचार आहे आणि प्रगल्भ विचार आहे. मागच्या भला बुरा सोच सकती हो. मागच्याही आपण निवडणुकीमध्ये पाहिलं, म्हणजे आपण जर मताची जर टक्केवारी धरली तर मताच्या टक्केवारीमध्ये नवनीत राणा मॅडमला महिलांची जी व्होटिंग होतं ते पुरुषांपेक्षा जास्त होतं. म्हणजे प्रगल्भ अमरावती जिल्हा महिलांचा राहिला आहे. आणि या ठिकाणच्या या जिल्ह्याच्या आपल्यामध्ये त्या राजकारणात असं सूर्यकांत ठाकरे आहे सगळं. म्हणजे आपण जिल्हा परिषदेमध्ये पाहिलं, पंचायत समितीमध्ये पाहिलं, विधानसभेमध्ये पाहिलं, लोकसभेमध्ये पाहिलं आपण का हा जिल्हा महिलांचा राहिलेला आहे. आणि प्रगल्भ वैचारिक जिल्ह्यांचा महिलांची ओळख, या जिल्ह्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि ती ओळखसुद्धा नवनीत राणा मॅडमनी 2019च्या निवडणुकीमध्ये कायम ठेवली. आता विचारधारा बदलली. आता या विचारधारेचा प्रभाव येत्या निवडणुकीमध्ये कसा पडेल हे तर येणारा वेळ सांगणार आहे. आणि या वेळेनुसार सगळे बदल पुढेही कसे होतात हे येणारा काळ आपल्याला या 2 ते 2.5 महिन्यामध्ये सगळं चित्र आपल्याला स्पष्ट दिसेल. धन्यवाद. और भी नए मुद्दों के साथ में वापस हम रहेंगे. संजय मापले हमारे सिटी न्यूज़ के पैनल में, लगातार हम आपसे संपर्क बनते रहेंगे. जो जिस प्रकार की नई सूचनाएं, राजनीति किस प्रकार बदल रही है और किस प्रकार किस करवट बैठेंगी, जैसी सूचनाएं, जैसा इसका एनालिसिस हमारे पास में आते रहेगा. क्योंकि टीम पूरी सर्वे पे लगी. पूरे अमरावती जिले लोकसभा मतदार संघ का पूरा सर्वे हो रहा है कि किस प्रकार से लोगों की विचारधारा, क्या महिलाओं की विचारधारा बदली है, क्या पुरुषों की विचारधारा बदली, या विचारधारा वही है, अभी उम्मीदवार बदल गए. उम्मीदवार बदलने पे विचारधारा का कितना असर रहेगा और कार्य करने की पद्धति और जनता के बीच में जाने की क्या विचारधाराओं के आधार पर यहाँ व्यक्ति चुना जाएगा या उसके कार्य भी यहाँ पे महत्व रहेंगे, आने वाला वक्त बताएगा. बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार.